धनंजय माने इथेच राहतात का? हा डायलॉग ऐकला की अशोक सराफ समोर येतात. अरे परशुराम, पण अशोक सराफ यांना पहिला सिनेमा कसा मिळाला हे तुम्हाला माहितीये का? तुम्हाला ओळख नाही वाटत अजून? तर झालं असं, अशोक मामांना अभिनयाची आवड असल्याने एक दिवस रंगभूमीवर काम करत असताना त्यांना स्टेट बँकेची नोकरी मिळाली. त्यांनी ती नोकरी स्वीकारली, पण नाटक आणि रंगभूमी याची साथ कधीही सोडली नाही. पुढे जाऊन त्यांनी आंतर बँक एकांकिका स्पर्धा गाजवल्या, पहिलं पारितोषिकही पटकावलं. पुढे नोकरी सांभाळत त्यांनी नाटकं करणंही सुरूच ठेवलं होतं. काही दिवसांनी एका नाटकासाठी प्रकाश योजनेची जबाबदारी सांभाळत असताना गजानन जहागीरदार यांची त्यांच्यावर नजर पडली. मग काय, त्यांनी आपल्या सिनेमासाठी अशोक मामांची निवड केली. दोन्ही घरचा पाहुणा असं या सिनेमाचं नाव होतं. अशोक मामांनी त्यात काम केलं आणि आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. अशा प्रकारे आपल्याला अशोक मामांसारखा विनोदी अभिनेता मिळाला. आणखी एक, रुको जरा सबर करो. अशोक मामांना तेव्हा 7 दिवसांसाठी फक्त 500 रुपये मिळाले होते. तर मग मंडळी, अशोक मामांचा पहिला सिनेमा मिळण्यामागची ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींच्या गमतीदार गोष्टी आणि किस्से ऐकण्यासाठी लोकमत फिल्मीला नक्की फॉलो करा.